छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी भव्य दिव्य असा साजरा केला जात असतो। हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी आणि रायगडावरील मेघडंबरीमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी प्रत्येक शिवभक्त गर्दी करत असतो। मात्र या मेघडंबरीमध्ये काही वर्षांपूर्वी बसवण्यात आलेल्या या पुतळ्याबद्दल अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत। त्यातच हा पुतळा बनवणे आणि या मेघडंबरीत बसवतानाची घटना देखील अचंबित करणारीच आहे। अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष इंद्रजित सावंत यांनी याबद्दल माहिती दिली आहे। रायगड किल्ल्याचा 6 जूनच्या शिवराज्याभिषेकाची एक चळवळ युवराज संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सुरू केली आणि त्याच वेळा 2006 साली आम्ही असा संकल्प केला की रिकाम्या मेघडंबरीमध्ये शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा बसवला जावा आणि यासाठीची तयारी आम्ही सुरू केली। 2007 ला पहिल्यांदा याचा सुतोवाच रायगड किल्ल्यावरून केलं गेलं आणि 2008 ला कोल्हापूरमध्येच हा पुतळा तयार करायची प्रक्रिया सुरू झाली। 2008 ला तो शिल्पकाराच्या दिरंगाईमुळे पुतळा तयार झाला नाही, पण त्याच वेळेला तशाच पद्धतीचा आता जसा पुतळा बसवलेला आहे तशाच पद्धतीचा फायबरचं एक मॉडेल किंवा एक पुतळा आम्ही तयार करून घेतलेला होता। तो पुतळा 2008 ला त्या ठिकाणी बसवला गेला आणि त्याच वेळेला शासनाला दबाव आणून शिवभक्तांनी झुकवलं, केंद्र शासनाला झुकवलं आणि 2008 मध्ये दिल्लीमधून खास पंतप्रधानांच्या कार्यालयातून मेघडंबरीमध्ये शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा बसवावा म्हणून परवानगी आली महाराष्ट्र शासनाला। पण 2008 ते 2009चा 6 जूनचा शिवराज्याभिषेक याच्यामध्ये शासनानं पुन्हा पुतळा बसवण्याच्या काही हालचाली केल्या नसल्यामुळे आमच्याकडं त्या मधल्या कालावधीमध्ये अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीनं आम्ही कोल्हापूरमध्ये जसा पुतळा फायबरचा होता तशा पद्धतीचा एक पुतळा ब्रांझमधला आम्ही तयार केला। कोल्हापुरात बनवण्यात आलेला हा पुतळा रायगडावरील मेघडंबरीपर्यंत नेणे हे देखील अवघड काम होते। एकूण 4 भागांमध्ये बनवण्यात आलेला हा शिवछत्रपतींचा पुतळा अतिशय वजनदार होता। त्यातील 2 भाग हे रोपवेने रायगडावर नेण्यात आले, तर 2 भाग हे शिवभक्त मावळ्यांनी खांद्यांवरून आणि हाताने उचलून गडाच्या पायथ्यापासून वरपर्यंत नेले होते। 2009 ला 31 मे ला रात्री 12 वाजता कोल्हापुरातले 25 शिवभक्त, राहुल भोसले हे समितीचे सचिव आणि अनेक आमचे शिवभक्त मंडळी ही कोल्हापुरातून पुतळा घेऊन रायगडच्या पायथ्याला बरोबर 1 जूनला पोहोचली। राहुल भोसले स्वतः आमचे इंजिनियर असल्यामुळं आणि त्यांनी ते तयार केलं होतं, ते जसे सी चॅनेल नेलेले होते त्याच्यावर ठेवून टप्प्याटप्प्यानं 1 जून ते 4 जूनच्या मध्यरात्रीपर्यंत 25-30 शिवभक्त कोल्हापुरातले यांनी हा पुतळा अत्यंत कष्टानं जीवावरची संकट झेलून, कारण काही ठिकाणी अशी परिस्थिती आलेली होती की तो पुतळा कड्यामध्ये पडतोय की काय अशी परिस्थिती, मोठा पुतळा आहे आणि जागा खूप कमी होती अशी परिस्थिती होती आणि यातून सगळ्यातून पाणी नव्हतं। रायगडच्या मार्गावर आज सुद्धा पाणी नाही, आपल्याला माहिती आहे। पाण्याच्या बाटल्या पोचवणं, शिवभक्तांना अन्न पोचवणं, या सगळ्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या लोकांनी सांभाळल्या आणि शिवाजी महाराजांच्या जी एक प्रेम आहे शिवाजी महाराजांच्यावर त्यासाठी सामान्य कोल्हापूरच्या जवळची महे, बीड, कोगे अशा भागातली ही तरुण मंडळी काही होती यांनी आणि कोल्हापुरातले आमचे जे शिवभक्त आहेत सगळे, अमित अडसुळे असतील, सत्यजित आवटे असतील, अशी अनेक नाव आहेत, अशा सगळ्या मंडळींनी शिवाजी महाराजांच्या प्रेमाखातर एक अवघड कामगिरी की जवळजवळ सगळे भाग मिळून हे 850 किलोच्या वर हा पुतळा जातो। एवढा सगळा पुतळा जो हे होता ते नेणं सुद्धा अवघड होतं। ते 4 दिवसामध्ये ते टास्क पूर्ण केलं, ती मोहीम पूर्ण केली आणि त्यावेळेला 5 जूनला दुपारी हा पुतळा आम्ही मेघडंबरीमध्ये आरूढ केला आणि त्यानंतर सगळीकडे घोषणा केली की आता बसलेला पुतळा हे शिवभक्त काढणार नाहीत आणि 6 जूनला युवराज संभाजीराजे यांनी हा पुतळा लोकार्पण केला आणि त्याची संपूर्ण जबाबदारी ही लोकांच्याकडे दिली आणि त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी या पुतळ्याला स्टेटस को दिला, स्थगिती दिली, जसं आहे तसेच ठेवा म्हणून सांगितलं। त्यावेळेपासून ते आजपर्यंत तो पुतळा तसाच त्या ठिकाणी
आरूढ आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांवरील अखंड प्रेम आणि मनातील भक्ती यामुळेच त्या शिवभक्त मावळ्यांना इतका वजनदार पुतळा चक्क खांद्यांवरून आणि हाताने उचलून गडाच्या पायथ्यापासून वरपर्यंत नेणे शक्य झाले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज जगभरातील तमाम शिवभक्त मेघडंबरीवरील त्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत असतात. लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर.